सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। नेपाळचे लष्कर प्रमुख अशोक राज सिंगदेल भारताच्या दौऱ्यावर। राम मंदिर हे भारत आणि नेपाळच्या सांस्कृतिक आणि धार्मिक संबंधांचं प्रतीक आहे। अयोध्येत दाखल झाल्यानंतर अशोक सिंगदेल यांचं वक्तव्य। राहुल गांधींनी भाषणात संविधानाच्या कलम 15 बद्दल सांगितलं। भाजप आणि आरएसएस नेहमीच कलम 15 विरुद्ध। काँग्रेस खासदार मणिकम टागोरांचं वक्तव्य। अभियंता अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी आरोपी निकिता सिंघानियाची जामिनासाठी याचिका। अलाहाबाद हायकोर्टात जामिनासाठी याचिका केली दाखल। बनावट आणि बोगस औषध घोटाळ्याची सीआयडी मार्फत चौकशी करा। इम्तियाज जलील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक आणि सीआयडीकडे मागणी। जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या नोकर भरतीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार। या प्रकरणी अमरावतीच्या राजापेठ ठाण्यात गुन्हा दाखल। $85 लाखांची फसवणूक, नरबळी आणि जादूटोणा केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक यांचे निलंबन। सिंधुदुर्ग पोलिसांकडून निलंबनाची कारवाई। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची दुसऱ्या लँड फोर्स समिट 2024 मध्ये हजेरी। शिखर परिषदेला विविध देशातील लष्कर प्रमुख आणि वरिष्ठ जनरल यांची देखील उपस्थिती। 26 नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप सुरू। कोणत्याही शेतकऱ्याला काही झाल्यास सर्वस्वी मोदी सरकार जबाबदार असेल। उपोषणाला बसलेले शेतकरी नेते जगदीश सिंग डल्लेवाल यांचं वक्तव्य। परभणीत भाजपच्या कार्यकर्त्याची दादागिरी, वाईन शॉप मालकाला दिली धमकी। भाजप पाथरी तालुकाध्यक्ष पांडुरंग नखातेवर गुन्हा दाखल। कानपूरमधील जाजमो पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका शोरूमला भीषण आग लागल्याची दुर्घटना। आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला मोठं यश। अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नवोदित कवयित्री म्हणून सन्मान। या संदर्भात अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।